सर OTP सांगा ना. हा एक मिनिट 47-48. ओके डन. मग आज कुठे आहे फुलाची ऑर्डर आणि सध्या फुलाचा काय रेट चालू आहे बरं? ए बाबा अरे काय फुलावाला दिसतो का मी तुला? गपचूप गाडी चालव. अहो हातात फुलाचा गुच्छा दिसला ना म्हणून म्हणलं मी. अरे मी हातात फुलं घेण्याचं काही पण करीन. तुला काय करायचं रे? डेट नावाचा प्रकार ऐकलास का कधी? तिकडे चाललोय मी. अहो पण डेटचा आणि तुमचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अरे गर्लफ्रेंड आहे मला, गर्लफ्रेंड. तीसाठी बुक घेतलाय. असू शकतं, या जगामध्ये कोणाचं काय असू शकतं. तुम्ही म्हणजे ना नव आश्चर्यच असणार आहे. तर पण तुमचा आणि तुमच्या गर्लफ्रेंडचा काय प्लॅनिंग आहे आज? अरे तुला काय करायचं रे? गर्लफ्रेंड माझी, प्लॅनिंग माझा, मी काय करीन? तुला काय करायचंय? गपचूप गाडी चालव. अहो तुम्हाला एवढा अनुभव आहे ना, दिवसातून 15 ते 20 कपल मी सोडितो. तुम्हाला सांगतो जे माझ्या गाडीत बसलेत का त्यांचं आतापर्यंत लव्ह मॅरेजच झालेलं आहे. काय? हा तुमचा प्लॅनिंग सांगा मला. अरे काय नाही रे, इथून जायचं, गर्लफ्रेंडला घ्यायचं, त्यानंतर कॅफेमध्ये जायचं, तिला गुलदस्ता द्यायचा, कॉफी प्यायची, घरी यायचं. काय थर्ड क्लास विचार आहेत रे? अहो एवढे घाणेरडे विचार. जग कुठं गेलंय आणि तुम्ही कुठं चालला आता? डायरेक्ट हॉटेलला घेऊन जा ना. अरे बाबा आतापर्यंत पप्पी नाही घेतली, तू हॉटेलला घेऊन जायचं म्हणून राहिला. तुझ्या जिंदगीत काहीच उपयोग नाही येऊन. अरे लोक चंद्रावर जाऊन हनीमून करून माघारी आले आणि तू अजून पप्पी पर्यंत गेला नाही. मी सांगतो ना तसं करा. तुम्हाला काय काय होतंय बघा. मा प्लॅनिंग लई जबर आहे. काय प्लॅनिंग आहे? तुम्हाला सांगतो ह्या गुच्छातले ना गुलाबाच्या काळ्या काढा हा, इथं डेस्कवर ठेवा. हा, मॅडम पशी गेलो ना, मॅडमला पुढं बसवायचं, हा. मी उतरण आणि तुम्ही माझ्या जागी बसायचं नाही का. मॅडमनी डेस्क खाली घेतला ना, मॅडमच्या अंगावर फुलं पडते, मॅडम एकदम रोमॅन्टिक होऊन जाते नाही का. अरे भारी प्लॅनिंग आहे राव. अहो आणि थोडं पुढं गेलं ना एकदम सुनसान रोड आहे, कुणीच येत नाही तिथं. तिथे ना तुम्ही गाडीत थांबवा, मी गाडीतून खाली उतरन, मॅडमचा हात हातात घ्यायचा, मॅडमच्या हाताची पप्पी घ्यायची, नंतर गाडीची पप्पी घ्यायची. एक नंबर प्लॅनिंग आहे राव. प्लॅनिंग अजून संपलेला नाहीये. थोडं पुढं गेलं ना हॉटेल आहे, हॉटेलला जाऊन गाडी थांबवा, मी तुम्हाला हॉटेलवर सोडतो. आयला एक नंबर प्लॅनिंग आहे तुझा आला. चल आपण तसंच करू. तुला आहे ना आम्ही गाडीचे डबल पैसे देतो. काय अडचण नाही, चला. तुझ्यासाठी. थँक्यू. तू पुढं बस. पुढे का बरं? एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सो स्वीट ऑफ यू. हाय रे, उतर उतर. अरे उतर ना. अरे आपलं काय ठरलं होतं? ठरायला काही ठरीन. आमच्या कंपनीचे काय रूल वगैरे आहेत का नाहीत? असं जर कोणाला बसून दिलं ना, आमची कंपनी आम्हाला घोडे लावी ती माहिती का. वय माग दळींद्र, वय माग माग हो ना. मॅडम तेवढं खाली घ्या ना. वाव निलेश, हाऊ रोमॅन्टिक. निलेशनी नाही केलं, ते मी केलंय. थँक्यू. वेलकम. काय चाललंय? अरे माझी गर्लफ्रेंड आहे ती. बरी तू माग आहे. अरे पण सरप्राईज. माग आहे सरप्राईज तुझ्यासाठी. ये. अरे बाबा अरे तुझं काय चाललंय? आपलं काय ठरलं होतं ते जाऊन दे. आता आता पुढे आहे ना दाट झाड बघून थांबव आणि तू बाहेर जाय बर का. हो. झाड आली तिथं थांबव.
अरे यार झाड आले तिथे थांबव ना यार थांबव ना उतर अरे उतर ना अरे उतर ना ए असं खाली नाही उतरू शकत. आमच्या कंपनीचे काय रूल वगैरे आहेत का नाही तर तुम्हाला काय करायचे ना ते करा, मी नाही बघणार. तुझ्या कंपनीच्या तर अरे पण तू बघेल ना. नाही 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 नाही, मी गायला बघू, तुमचं चलू दे बिंदास. तो बघतोय. चुकून बघितलो ह्यावेळेस करा, ह्यावेळेस मी नाही बघणार. चलू द्या. मी नाही उतरणार. आमच्या कंपनीचे रूल आहेत, घोड्या लावते कंपनी आम्हाला. तुझ्या कंपनीचा तर तुला मी अख्खं भाडं आहे ना ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे आणि आपलं काय ठरलं होतं. एक काम कर तरी 1000 रुपये अजून उतर तू. आपल्या प्रायव्हेसीसाठी तो बघतोय. काय रे हो तिकडं गेला. अरे काय अरे जरा लांब झालं. ए नाही भाऊ, आमच्या कंपनीचे काय रूल वगैरे आहेत का नाही? कंपनी घोडे लाईन आज आमच्या गाडीत चालल्या हो. मी फक्त बघतोय, तुम्ही फक्त पप्पीच घेता का? घ्या बरं पप्पी, चला मला बघू द्या. तू राहू दे, तू गाडी चालव या आतमध्ये. काय झालं सर, मूड नाही का काय? तू गपचूप गाडी चालव. अरे आमच्याकडे काय बघतो, पुढे गाडी चालव ना. तुमच्याकडे कोण बघत आहे? मी मॅडम कडे बघतोय. मॅडम, तुम्हाला जेव्हापासून बघितले ना तेव्हापासून मी नुसता विचार करतोय, का कशामुळं काय एवढी परिस्थिती वाईट आली, तुम्ही ह्याला निवडला? अहो तसं काहीच नाहीये. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. शाप खोटे शाप. अहो एवढा नीच थर्ड क्लास वृत्तीचा माणूस आहे ना मी आतापर्यंत बघितला नव्हता. अहो एवढे घाण आणि नीच विचार आहेत ना, सांगूच नाही शकत. मला काय म्हणलं माहितीये का, पुढे ना झाडात गाडी थांबव आणि तू खाली उतर, मी तिला धरतो. बघितला का, तो कबूल करतोय, मी धरलं म्हणतोय. अहो तुम्हाला सांगतो, त्याची प्रवृत्तीच लई नालायक आहे. मी त्याला काय म्हणलं माहितीये का, मॅडमला कॅफेत घेऊन जा, हा फुलाचा गुच्छा दे. ह्यो गुच्छा मी घेऊन दिलाय त्याला. तुम्हाला सांगतो, तो काय म्हणला, हे कॅफे बिफेत नाही, मी तिला हॉटेलवर घेऊन जाणार. ह्यो प्लॅनिंग माझा होता. ऐकलं का, ह्यो सगळा प्लॅनिंग त्याचा आहे. आपण काय बोलावं? खोटं बोलतोय. तुम्ही ना पुढे येऊन बसा, मी तुम्हाला सगळं सांगतो. अगं हे खोटं बोल राहिलाय. एखाद्याला एवढा फासवा का? हा बसा, मी तुम्हाला सांगतो. त्याचा चेहरा जेवढा काळा आहे का, त्याचं मन बी तेवढंच काळ आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, एवढा नीच माणूस आहे. 1 तासापूर्वी का ह्याने त्याची दुसरी गर्लफ्रेंड इथं बसली होती आणि मला 2000 रुपये देऊन असंच बाहेर केलं होतं. काय करीत होता सांगू का? सांगू? मला आज आहे ना सांगू नाही वाटत, पण तुम्हाला खास सांगतो, कारण तुम्ही आपल्या वाटल्या. तुम्हाला असं फसवताना मला बरं वाटत नाही. त्या मुलीचे हात आहे का? सांगतोय त्याला, सांगा, मी सांगतोय. गप्पा बस बर का तू निलेश. तुम्ही सांगा मला. हा मी सांगतो ना, मी एकदम डिटेल बघितलं होतं म्हणून माझ्या सगळं आज हात हातात धरले. मॅडम काय करीत होता? पप्प्या घेत होता. सोड दिला. निलेश त्याला सोड. तुम्ही सांगा. हा मी सांगतो हो, मी डिटेल एकदम डिटेल मध्ये सांगतो. आज हात धरले होते आणि असे अरे सोड ना तिचे. अरे सोड. निलेश गप्पा बस. पप्पीवर तर थांबलाच नाही हाताच्या. मॅडम तुम्हाला सांगतो, घडीभर वेळ गेला आणि त्यांनी धरलो ना. काय चाललं तुझं? शांतोस. अरे मी नव्हतं घेणार, दाखवित होतो. एवढा नालायक घेऊ. निलेश मला नव्हतं वाटलं बर का. अरे तू इतका हलकट असेल म्हणून. तू आहे ना उतर खाली. अगं खोटं बोलतोय. मला ना तुझ्यासोबत बोलायचंच नाही. ब्रेकअप आहे आपला. मला ना तू फोन पण नको करू. जर
हो बेबी मी तुला घरी सोडतो ए उतर खाली. अगं खोटं बोलतो माझ्यावर विश्वास ठेव. गप्प बस, तुम्हाला काहीच बोलायचं नाही तुझ्यासोबत, तू उतर खाली. उतर उतर खाली. नीच प्रवृत्तीचा माणूस माझ्या गाडीत चालणारच नाही. उतर खाली. तुला बघतो रे मी. उतर ना खाली. म्हणला पहिली डेट आहे. उतरला का चला मी तुम्हाला घरी नाही. आपण तुमचा दिवस खराब नाही करणार. आपण जाऊ कॅफे.